एक मोठी बातमी समोर येते। विरोधकांचं विधान भवनाच्या पायरीवर आंदोलन पाहायला मिळेल। बनियान लुंगी घालून विरोधकांकडून मारहाणीचा निषेध करण्यात आलाय। महाराष्ट्रातच चड्डी बनियान गँगचा हैदोस आहे। संजय गायकवाड मारहाण प्रकरणावरून दानवेंनी हल्लाबोल केलाय। सरकारमधील मंत्र्यांना धाक राहिलेला नाही असं शशिकांत शिंदे म्हणाले। आज विरोधकांनी विधान भवनाच्या पायरीवर आंदोलन केलेलं आहे। बनियान लुंगी घालून विरोधकांकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। संजय गायकवाड मारहाण प्रकरणावरून अंबादास दानवे आणि शशिकांत शिंदे यांनी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे। सरकारमधील मंत्र्यांना धाक राहिलेला नाही असं वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केलंय। हे दृश्य आपण बघतोय। विरोधकांच्या वतीनं लुंगी आणि बनियान घालून विधान भवनाच्या पायऱ्या सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले। विरोधकांकडून मारहाणीचा निषेध करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगचा हैदोस आहे असं म्हणत विरोधकांनी हल्लाबोल केलाय। या महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगने हैदोस घातलेला आहे। कोणी कॅन्टीन मध्ये जाऊन साध्या नोकराला मारहाण करतात, कोणी सिगरेट ओढत सुटकेसभर पैसे जगाला दाखवतात, कोणी चड्डी बनियानवर ओम फट म्हणतात। आणि म्हणून ही चड्डी बनियान गँग आधीच्या एक 10-20 वर्षापूर्वी दरोडेखोर अशा पद्धतीनं चड्डी बनियान गँग ज्याला म्हटलं जायचं, शेतामध्ये वस्त्यावर दरोडे टाकायचे। आता शेतामध्ये वस्त्यावर नाही तर या महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचं काम ही चड्डी बनियान गँग टाकते। टेंडरचे घोटाळे यांचे बाहेर येतात, नोटाच्या यांच्या बॅगाच्या बॅगा बाहेर येतात। चड्डी बनियान गँगच्या विषयी एक आंदोलन केलेलं आहे। बनियान घालून आणि टॉवेल गुंडाळून हे आंदोलन आम्ही केलेलं आहे। सरकारमधले लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने वागायला लागले की जे स्वतःच कायदा हातात घेतात, गरिबांना मारहाण करतात आणि एवढं करत असताना भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणे करतात हे चित्र आपल्याला दिसलेलं आहे। निदान आम्ही हे आंदोलन केल्यानंतर तरी त्यांच्या मनामध्ये सुबुद्धी यावी, निदान संस्कृती आणि सुसंस्कृतपणा यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। मुख्यमंत्री आणि त्यांच्या असलेल्या सहकाऱ्यांची भीती वाटत नाही। बेमालूनपणे काही वक्तृत्व करायचं, कशाही पद्धतीने वागायचं, सरकार आमच्या बापाचंच आहे असं समजून वागतात। पार्टी विथ डिफरन्स अशा पद्धतीनं भाजपाची स्वतःची भूमिका असताना आज पैशाची बॅग एका मंत्र्यांच्या खोलीमध्ये दिसते, त्याच्यावर कारवाई होत नाही। स्वतः कॉग्निजन्स घेऊन पोलिसांनी तपासला केला पाहिजे की पैशाची बॅग होती का कपड्याची बॅग होती। मला वाटते गृह खात्यानं यामध्ये कारवाई सो मोठो केली पाहिजे। या मंत्र्यांना बोलवून त्याचा जबाब घेतला पाहिजे। जर ते म्हणत असतील कपड्याची बॅग होती तर त्यांना क्लीन चिट द्या की कपड्याची बॅग होती म्हणून पोलीस खात्यानं चौकशी करावी। संभ्रम अवस्था जी महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्यामध्ये, याचा अर्थ या सगळ्या गैरकृत्याला सरकार पाठीशी घालते आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।